सभी को नमस्ते. सगळ्यांना नमस्कार. आता जो काही माझा अनुभव शेअर केला मी आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये, की माझी दीक्षा कशी झाली आणि माझं प्रवास समोरचा कसा सुरू झाला, तर त्यात अशा अनेक अनुभव आहे. तर ते मी आज एक अनुभव शेअर करते. दीक्षा झाल्यानंतर साधनेचा एक प्रवास असतो. माझी साधना सुरू झाली. रोज पहाटे उठायचं, 3 ते 6 साधना करायची आणि मग गुरुगीता, शिवमहिमा असं तो साधनेचा पिरियड असतो. त्याच्यामध्ये आपण साधना करत नाही, तर ती शक्ती किंवा ती गुरुशक्ती आपल्याकडनं करवून घेते. कारण जेव्हा मी करते म्हटल्यानंतर आपल्याला उठवते कोण पहाटे, आपल्याला त्यावेळेस जाग कशी येते आणि आपण नेमकं त्या वेळात बसू कसं शकतो, हे सगळे क्वेश्चन असतात. तर ती साधना आपण करत नाही, तर आपल्याकडनं ती करवून घेतली जाते. किंवा मग आता तुम्हाला मी अजून मोकळं करून सांगते, अजून सोपं करून सांगते. जर या पृथ्वी तलावर आपला जन्म झाला आणि आपण जर उन्नत आत्मा असेल, आपण जर नवीन म्हणते ना, एक पूर्ण सोल असेल किंवा अजून दुसरा शब्द म्हणता येईल, त्याची पूर्ण एक तो कार्य करण्यासाठीच इथे आला असेल, तर ते कार्य सुरू होण्यासाठी जसं टीचर बनायचं असेल तर B.Ed झालं की तो टीचर बनतो. त्याला मग या जगाच्या पाठीवर कोणीच रोखू शकत नाही. एक त्याचं ती डिग्री हासिल करत असते. तसंच आध्यात्मिक कार्यासाठी जेव्हा आपल्या पृथ्वीवर आपल्या गुरूंची आपला आमनेसामने भेट होते, तिथून आपल्याला आपली स्वतःची आत्म्याची ओळख होते आणि तिथून आपला एक प्रवास सुरू होतो. साधनाचा विषय असा, की जसं आईच्या पोटी मुलगा जन्माला येतो, तर लहानपणी तर त्याला आई कोण आहे हे समजत नाही. पण नंतर जसं जसा मोठा होतो तो आईचा महिमा कळतो. तसंच गुरु आणि शिष्य एकत्र येतात तेव्हा काय होत आहे, काय प्रक्रिया होत आहे त्यांच्यात आपल्यात हे समजत नाही. पण जसं जसं आपण शिष्य गुरुच्या सानिध्यात मोठा मोठा होत जातो, परिपक्वता येते, तेव्हा तेव्हा त्याला तो गुरुचं पूर्ण व्यक्तित्व, ते तर काही गुरु म्हणजे काय, ती एक अशी शक्ती की जी पूर्ण ब्रह्मांडात पुरून उरते आणि ते म्हणते ना, ती पूर्ण रूपात असते. त्याचा आणि आपला संबंध येतो आणि मग आपल्याला कळते की गुरु ही बाहेरून शक्ती नाहीच आहे, आपल्यामध्येच आपल्यातल्या पूर्णत्वास बाहेर काढणं, आपलं पूर्णत्वास नेणं. हे जसं आपण आता समजा मी आरशात पाहत आहे, तर माझं प्रतिबिंब आरशात जसं न तसंच उमटते. तर गुरु म्हणजे काय, तर आपलं पूर्ण अस्तित्व, पूर्ण सोल हा उन्नत होणं या पृथ्वी तलावर त्याला त्याच्यानुसार, उन्नतीनुसार, त्याच्या याच्यानुसार तेवढा तो पात्र असेल, तेवढाच पात्र त्याला गुरुसमोर प्राप्त होतात आणि पूर्ण ज्ञान हे एक समान रेषेमध्ये गुरु आणि शिष्यामध्ये त्याचं रूपांतरण होते. एकमेकांमध्ये ते रूपांतरित होते किंवा एकमेकाचं प्रतिबिंब तयार होते. म्हणजेच काय, गुरु आपली पूर्ण विद्या शिष्यामध्ये देऊन नंतरचं कार्य शिष्य हा समोर करत असतो. ही गोष्ट करणं आणि देणं न होता ही आपोआप प्रतिबिंब पडते. आपोआप हे रूपांतरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन किंवा हा बदल घडून येतो. तुम्ही सांगा, नदीच्या जवळ गेल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडावं लागत नाही, ते आपोआप निर्माण होते. तसंच जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व जर उन्नत असेल, तर तुम्हाला आपोआप तुमच्याच उन्नतीचं तेवढंच प्रतिबिंब या ब्रह्मांडामध्ये अशी शक्ती निर्माण करेल की तुमची आणि ती शक्ती फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण म्हणतो की एका लयीत येऊन
एका रेषेत येऊन ती रूपांतरित होऊन तुमच्यामध्ये बदल होतो आणि तुम्ही या पृथ्वीवरती सकारात्मक कार्य करते. तुम्हाला सांगते की जे सर्वसाधारण लोक असतात ते आणि एक साधनारत व्यक्ती काय फरक असेल तर तुम्हाला सांगते. खूप मोठा हा फरक असतो. आपल्याला जरी वाटलं की पायाने गुरु केलेला यांच्यात आणि सामान्य लोकात काय फरक आहे, तर सारखेच आहे. नाही. जेव्हा सामान्य लोक विषयामध्ये अडकलेले असतात, अनेक विषय त्यांच्यासोबत असतात, तर हे जे साधनारत लोक असतात, शिष्य जे लोक असतात, त्यांनी आपल्या जीवनातले अनेक विषय बाजूला सारून उन्नतीचा एकच मार्ग समोर ध्येयावर ठेवून ते वाटचाल करत असतात आणि त्यांची वृत्ती सगळ्यातून निवृत्त झाल्यावर तिकडे वळलेले असतात. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र प्रवास असतो. म्हणून हा फरक जाणवतो. आणि ज्यांनी स्वतःला विषयांमध्येच ठेवलेलं आहे, त्यांची वृत्ती ही खालच्या दिशेने वाहते आणि ज्यांनी स्वतःला सगळ्या विषयापासून अलिप्त केले, ते आपोआपच उन्नत वरच्या दिशेला त्यांची प्रगती होते. सहज विषय आहे ना हा, सहज समजण्यासारखा आहे. पण समजून उमजून ना आमच्याकडनं होत नाही, आम्हाला ते जमत नाही. नाही, नाही आम्हाला तर खावंच लागते, आम्हाला तर प्यावंच लागते, आम्हाला तर ते करावंच लागते. अनेक विषयात अडकलेले लोक स्वतःहून बंधनात अडकलेले असतात. आणि ज्याला बंधनं नाही पाहिजे तो सगळ्यामध्ये राहून अलिप्त असतो आणि तो कनेक्ट असतो त्याच्या परम सेल्फची. खूप सुंदर विषय आहे हा. तुम्हाला हळूहळू उलगडत जाईल आणि ज्यांना गोडी आहे ना, त्यांना माझा एक एक शब्द हा खूप लाख मोलाचा आहे. कारण जेव्हा गुरुदेवासोबत आमचा संवाद चालायचा, तर त्या वेळात मला काही समजायचं नाही ते काय बोलतात. पण त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी आमचे कान आतुर असायचे. ते कधी हळू बोलायचे तर आम्ही कान टव करायचं. तसंच आज माझा पहिल्यांदा व्हिडिओ ऐकाल तर तुम्हाला ते समजणार नाही की मी काय बोलते. पण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही दिवसानंतर माझे शब्द आपोआप तुम्हाला रिवाईज होतील. ते लक्षात येईल, अरे आपल्या ताईने असं सांगितलं होतं. नक्कीच यात काहीतरी असेल. तुम्हाला सांगते, जसं पाणी पिल्यानंतर आपली तहान शांत होते ना, पुन्हा आपण पाण्याकडे पाहत नाही. तसं माझे हे शब्द ज्ञानाने भरलेले आहे, खाली नाही आहे. आज तुम्ही हे जेव्हा व्हिडिओ ऐकत राहाल तेव्हा खरोखर तुमचा आत्मा तृप्त होईल. जेव्हा पोटामध्ये भूक लागते, अन्नाची गरज असते, तेव्हा अन्न खाऊन तुमचा आत्मा तृप्त होतो. तुमची शरीराची भूक शांत होते. पण जेव्हा आत्म्याची भूक आहे, ज्ञानाचे कण, ज्ञानाची वाणी जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तो आत्मा तृप्त होतो. आता ज्ञान हे कसं? आता मी बोलते हे ज्ञान कसं ओळखायचं तुम्ही? तर तुमचं कुठेतरी मन रमलं, कुठेतरी तुम्हाला ह्याची गोडी वाटली तर समजा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट झाले. तुम्ही त्या शक्तीशी कनेक्ट झाले आणि सहजता आहे. सहज एखादी गोष्ट आपल्याला वेधून घेणे, आकर्षित करणे हाच त्या शक्तीशी किंवा त्या संपर्क आपल्याला आध्यात्मिक गोष्टीची आवड निर्माण होण्याची आहे. आणि एकदा काय आवड निर्माण झाली तर मग समोरचा प्रवास सुरू होतो. मी कोण? मग मलाच हे विषय का आवडतात? मला या विषय सोडून दुसरा विषय का आवडत नाही? याच्यात एवढी काय गोडी आहे? आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे? मग ज्ञानेश्वरी खरी की खोटी? कृष्णाने सांगितलेली गीता खरी की खोटी? मग माझं जीवन खरं की खोटं? हे अनेक प्रश्नाची उत्तरं या मार्गात मिळतात. तर खूप सुंदर असा हा मार्ग आहे. आणि माझा हे मी यूट्यूबवर चॅनल केलं, मी या विषयावरच बोलणार आहे. कारण खूप जणं अडकलेले आहे. कोणी पहिली पायरी चालली आहे, थांबून केलं. कारण प्रत्येक बारकावे इतकं सहज कोणी सांगत नाही आणि सांगण्यासाठी सामर्थ्य पण लागते किंवा मांडणी पण करावी लागते. तर प्रत्येकाजवळ काही ना काही कला असते. तर ईश्वराने मला ही कला दिली की माझ्याजवळचं ज्ञान आहे ते पूर्ण खोलून सांगणं हे माझं काम आहे आणि हीच माझी गुरुसेवा आहे, गुरुनिष्ठा आहे. तर धन्यवाद. सगळ्यांनी ऐका
समजून घ्या आणि या मार्गाने समोर येत असाल तर सोबत चला. थँक्यू.